मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना है। हे महारानी, हे राधा रानी, कृपा बरसाए रखना है। मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना है। कृपा बरसाए महारानी, महारानी, कृपा बरसाए राधा रानी, महारानी। ओ मुझे तेरा ही सहारा महारानी, तेरा ही सहारा महारानी। चरणों से लिपटाए रखना है, आओ कृपा बरसाए रखना है। महारानी बरसाए रखना। बऱ्याच लोकांना आपल्या व्हिडिओसाठी म्युझिक भेटत नाही आणि ती जर भेटली तर ती जर आपण वापरली तर आपल्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम येतो. आणि एखादा व्हिडिओ जर आपला व्हायरल झाला, एखाद्या व्हिडिओला जर आपले चांगले व्ह्यूज भेटले आणि त्या व्हिडिओवरती जर कॉपीराईट क्लेम आला तर आपल्याला खूप अशी ती जी मेहनत केलेली आहे ती आपल्याला वाया गेल्यासारखं वाटतं. तर कॉपीराईट क्लेम येणं, जर आपण एखाद्याचं जर म्युझिक जर यूज केलं त्यावरती कॉपीराईट क्लेम येतो. त्याचं सोल्युशन भेटलेलं आहे. हा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग आहे आणि प्रॅक्टिकली आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्कीच व्हॅल्यू भेटेल आणि प्रॅक्टिकली असल्यामुळे तुम्हाला सुद्धा शिकता येईल. तुम्हाला सुद्धा स्वतःचं असं म्युझिक स्टुडिओ बनवता येईल. तसेच ह्याच्या म्युझिक आहे तुम्ही यूट्यूबसाठी किंवा इंस्टाग्राम रीलसाठी तुम्ही वापरू शकता. खूप असे व्हॅल्युएबल हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मागचा जर व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल सुनो एआयचा वापर करून आपण बनवलं तर त्याच्यावरून सुद्धा आपण म्युझिक जनरेट केलेले आहेत. हा जो एआय आहे टून सोना एआय, हा जबरदस्त असा टूल आहे. सुनो एआयच्या 10x हा काम करतो. एआयचा वापर करून जनरेट केलेली म्युझिक आणि रिअल म्युझिक ह्यामध्ये असा काही फरक राहिलेला नाही. म्हणजे खूप असे इंटरेस्टिंग असे वाटतात आणि तुम्ही ह्याचं जर प्रो व्हर्जन घेतले तर तुम्हाला खूप सारे फीचर भेटतात. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा वापर करू शकता आणि त्याचं सबस्क्रिप्शन आहे, त्याचं पेड व्हर्जन आहे, ते सुद्धा इतकं महाग नाही आहे. तुम्ही ते घेऊ शकता आणि चांगले तुम्ही म्युझिक बनवू शकता. आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनल जर असेल, समजा एखाद्या लहान मुलांसाठी जर तुम्ही किड्स चॅनल जर बनवलं असेल तर खूप जबरदस्त व्हिडिओ बनवू शकता. आणि जर एखाद्या प्रोफेशनल सिंगरने एखादं जर गाणं गायलं असेल त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या स्टाईलमध्ये आपण ते गाणं जनरेट करतो. तसेच ह्या व्हिडिओमध्ये आपण ChatGPT पासून एक गाणं जनरेट करून ते गाणं जनरेट करून पाहिलेलं आहे. ते सुद्धा खूप भारी जबरदस्त असं गाणं जनरेट झालेलं आहे. आणि जर पेड व्हर्जन जर घेतलं तर ह्यातून तुम्हाला चांगला असा फायदा होईल. पण मी हा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे फ्रीमध्ये केलेला आहे. तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आणि तुम्ही जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस ह्या जर यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे. टून सोना एआय असं आपल्याला सर्च करायचं. ठीक आहे, हे जे आपल्याला दिसतंय सुनो एआय पासून अगोदर सुद्धा आपण बनवलेलं आहे. टून सोना एआय म्युझिक एजंट अँड बिल्ड म्युझिक फॉर चॅट असे आपल्याला वेबसाईट दिसते, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तिथे मी स्टार्ट फॉर फ्रीवरती क्लिक करू शकता तुम्ही किंवा लॉग इन करू शकता. मी इथून लॉग इन करते. ठीक आहे, मी इथे माझ्या जीमेल आयडीने आपल्याला इंटरफेस पाहायला भेटत आहे. तर लॉग इन सक्सेसफुली दाखवत आहे. एआय म्युझिक एजंट रिसोर्सेस अबाउट वस स्टार्ट फॉर फ्रीवरती मी इथे क्लिक करते. असं आपल्याला इंटरफेस पाहायला भेटत आहे. होम, मेंबर्स, ठीक आहे, कस्टम एआय म्युझिक एजंट, चॅट, क्रिएट अँड रिफाईन असे आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत. की ठीक आहे, आपल्याला इथे आता गाण्यांची आपल्याला एक लिरिक्स पाहिजे, त्याच्यामुळे मी ते ChatGPTचा आता वापर करणार आहे. तर मी सुरुवातीला ChatGPTवरती जाते आणि आपल्याला ChatGPTपासून एक सॉन्ग तयार करायचं आहे. ठीक आहे, इथे मी आपल्याला मराठी एक सॉन्ग तयार करायचं आहे. प्रोफेशनल लव्ह सॉन्ग, मराठी, देवनागरी मराठीमध्ये ते.
ठीक आहे. आणि इथे मी एंटर या बटनावरती क्लिक करत आहे. तर आपलं एक सॉन्ग आलेलं आहे. मुखडा, कडवं हे सर्व आलेलं आहे. प्री कोरस, ठीक आहे. तर काय आपल्याला गाणं दिलेलं आहे, तू माझं स्वप्न नाहीस, तू माझी वाट आहेस, प्रेमातही जबाबदारीचं हेच माझं नातं आहे. खूप छान गाणं दिलेलं आहे. आणि इथे पेस्ट करायचं. इथे मी पेस्ट केलेलं आहे. आणि ते कस्टम या बटनावरती तुम्ही जाऊन हे जे गाण्याची जी स्टाईल आहे ती तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. मी ते मेल घेतो आणि त्यातलं इथे आपल्याला गाण्याची स्टाईल सुद्धा द्यायची. इथे मॉडर्न रोमॅन्टिक मराठी लव्ह सॉन्ग, सॉफ्ट बॉलिवूड वाईब, स्लॅम इमोशनल मूड, मेल अँड फिमेल. ठीक आहे. ठीक आहे. मी ते इंटर या बटनावरती क्लिक करते. आपलं जे सॉन्ग आहे आणि ChatGPTनेच आपल्याला इथे दिलेलं आहे. मी त्याला काही जसं सांगितलं आहे. त्याने AI म्युझिक प्रॉम्प्ट सुद्धा मला दिलेला आहे. हाच प्रॉम्प्ट आहे, मी कॉपी करून तिकडे लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आपली ही जी गाणी आहेत ती एकदम रेडी झालेली आहेत. त्यामुळे पाहूया ते डाउनलोड सुद्धा आपल्याला इथे ऑप्शन देत आहे. MP3 आणि खूप सारे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. PDF पाहिजे असेल तर PDF, सबटायटल आणि तरी तुम्ही जे सॉन्ग आहे ते मी प्ले करते. तू माझं स्वप्न नाहीस, तू माझी वाट आहेस, प्रेमातही जबाबदारी हेच माझं नातं आहेस. ठीक आहे. हे आपण पहिलं सॉन्ग प्ले करून पाहिलेलं आहे. हे दुसरं सुद्धा दिलेलं आहे लगेच. आपल्याला जो कुठला आवडेल तो आपण इथून डाउनलोड करू शकतो. तू माझं स्वप्न नाहीस, तू माझी वाट आहेस, प्रेमातही जबाबदारी हेच माझं नातं आहेस. डोळ्यात तुझं नाव, मनात तुझं घर, शब्द कमी पडतात, भावनांना भरपूर अर्थ. हातात हात घेऊन चालतो आयुष्यभर, प्रेमात शिस्त आहे तरीही वाटतो गोड सर. गाणं पाहिजे असेल तर इथून आपण सर्च करू शकतो. ठीक आहे. मला एक गाणं सर्च करायचं आहे इथून. एक सॉन्ग आहे ते आपल्याला आता जनरेट करायचं आहे. तुम्ही ChatGPTला तुम्हाला जे वाटेल त्या स्टाईलमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी इथे त्याला दिलेला आहे प्रॉम्प्ट. मला या गाण्यासाठी म्युझिक स्टाईल दे, तीही भजन असणार आहे. ठीक आहे. आणि बघूया. ठीक आहे. इथे त्याने दिलेले आहे. आणि आपल्याला एक AI प्रॉम्प्ट दिलेला आहे, तो इथून घेऊ शकतो. ट्रेडिशनल डिव्होशनल भजन. हे जर गाणं आहे ते जर कुठला जर सिंगरनी जर गायलं असेल तर त्याची 1 मिनिटाची फाईल आहे किंवा 5-6 सेकंदाची जरी फाईल इथे अपलोड केली तर त्या स्टाईलमध्ये तो त्या माणसासारखं तो इथून आपल्याला जे भजन आहे ते गाऊन देणार आहे. ठीक आहे. आणि ॲरो बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे गाणं आहे ते मी प्ले करते इथून.
मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना। तुम्ही दुसरं सुद्धा सॉन्ग आहे ते इथून ऐकू शकता. मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना। हाय कृपा बरसाए रखना, हे महारानी बरसाए। ते त्याला मी कॉपी केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे जे सॉन्ग आहे देव माझा विठ्ठल. ठीक आहे, ह्याला मी इथून कॉपी केलेले आहे. गाण्याची जी लिरिक्स आहेत ते इथून मी कॉपी केलेले आहेत आणि आपल्याला टून सुनू यावरती जायचं आहे इथं. ठीक आहे, थोडं जर चेंजेस काय करायचे असेल तर करू शकता इथून तुम्ही. आणि मी ते कस्टम या बटनावरती क्लिक करते आणि आपल्याला इथे स्टाईल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तुम्ही ChatGPTच्या मदतीने ह्याची जी स्टाईल आहे त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मी तुम्ही स्टाईलचं डिस्क्रिप्शन आहे इथे जे मी सॉन्ग आहे ते मी दिलेलं आहे आणि स्टाईलचं डिस्क्रिप्शन इथून मी तो कॉपी करते. आणि तुम्ही इथे जे वोकल जेंडर घेऊ शकता, मेल घेऊ शकता, फिमेल घेऊ शकता. इथून मी मेल घेते. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझिया गळा, माळत्याची माझिया गळा, देव मा. ह्या एका स्टाईल मध्ये दिलेलं आहे. आपण दुसऱ्या स्टाईल आपण पाहू शकतो. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची. ठीक आहे, आपण हे जे आपले भजन असतात ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर प्रो व्हर्जन घेतलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. प्रो व्हर्जनमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण याची स्टाईल वगैरे चेंज करू शकतो. आणि जर आपल्याला एखाद्या जो सिंगर आहे त्याचा जर समजा आवाजात जर आपल्याला जर कुठलं जर गाणं जर द्यायचं असेल तर त्याच्या स्टाईलमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. ठीक आहे, पण प्रो व्हर्जन घ्यायचा. आता आपण एक लहान मुलांसाठी एक सॉन्ग हे करूया. ठीक आहे, मी ते पहिले सर्च करते मराठीमध्ये सगळे.
इथे आपण स्टाईल दिलेली आहे आणि इथे आपल्याला फिमेलमध्ये पाहिजे व्होकल जेंडर. ठीक आहे. किंवा तुम्ही ऑटो सिलेक्ट करू शकता. दोघं म्हणजे मेल आणि फिमेल दोघंही सुद्धा गाऊ शकता इथं ऑटो सिलेक्ट केल्यावरती. पण इथे आपल्याला प्रो व्हर्जन घ्यायचं आहे इथे. तुम्ही तर जी फाईल आहे ती सिंपल अपलोड करू शकता, पण इथे अपग्रेड करायचं आहे. ठीक आहे. आपण इथे अपग्रेड काही करत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. काजळ लावणी आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाई साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. काजळ लावून आले मी आयाज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझी मोरनिशी गुलाबी साडी आणि लाली लाल 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 लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा का. आणि एक आपल्याला चॅट जीपीटीने एक पोस्टर सुद्धा तयार करून दिलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. आणि आमच्या जर डिजिटल स्मार्टनेसच्या जर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.